पाण्याची जी याला किंमत असते, पृथ्वीपेक्षा श्वासाला अधिक किंमत असते. अरे युगात ज्ञान तर सगळेच देतात, या युगात ज्ञान तर सगळेच देतात, पण ज्ञानापेक्षा शिक्षणाच्या प्रेरणेला महत्त्व असते. ज्ञानापेक्षा शिक्षणाच्या प्रेरणेला महत्त्व असते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज म्हणून 5 सप्टेंबर 2024 अर्थातच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांची जयंती अर्थातच शिक्षक दिन. या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे माणसाला वाटतं की इथला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार झाला पाहिजे, की तो माझ्याकडे येईल. डॉक्टरांना वाटतं की इथला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार झाला पाहिजे, तो माझ्याकडे येईल. ठेकेदाराला वाटतं की इथला प्रत्येक माणूस हा मजदूर झाला पाहिजे आणि तो माझ्याकडे येईल. परंतु निस्वार्थी भावनेला इथला प्रत्येक माणूस हा सुशिक्षित झाला पाहिजे असं वाटणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव माणूस म्हणजे शिक्षक. आणि ते शिक्षक वाटते, मी बरेचदा सांगितलं आणि ते तरी पण सांगायचं वाटते. एकट्याच्या 87-84ची भरती करायची असते. साहेब मला कधी देत होते, अचानक साहेबांचा पिढी आला आणि सांगू लागला की आपल्या सर्व्हिसमधील भुल्या नावाचं माकड गेलेलं आहे. जर माकड नाही तर लोक सर्व्हिस पाहायला येणार नाही, लोकांना नाही तर पैसे मिळणार नाही, पैसे मिळाले नाही तर पगार कुठून मिळणार. साहेबांनी ऐकलं, साहेबांनी सगळ्या गोष्टी कानावर घेतल्या आणि त्यांनी सर्वांना परत पाठवलं. परंतु एक मुलगा काही ऐकत नव्हता. तो गैरवार करू लागला की साहेब मला काहीतरी काम द्या, साहेब मला काहीतरी काम द्या. साहेबाला कदर त्यावेळेस तो म्हणायला लागला की तुला काम देतो, पगार देतो, परंतु काम मात्र तुला भुल्या नावाच्या माकडाचं करावं लागेल आणि पगार मात्र तुला चपरेशाचा मिळेल. तो हो म्हणाला. तो आनंदाने करू लागला. पगारही मिळतो, लोक खायला शिकण्यास खबर देत आहेत. असंच माझे सुरू असताना एक दिवस हा भुल्या नावाचं माकड उड्या मारता मारता वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आणि आता त्याला भीती वाटू लागली आणि जीवाच्या आकांताने तो उडू लागला. वाचवा वाचवा वाचवा. चुकलेला आवाज जागा झाला आणि त्याच्या खांद्यावर म्हणतो की गप्प बस, नाही तर दोघांची नोकरी जाईल. म्हणजे चौकशीनंतर समजलं की जो बी शिकला होता तो भुल्या नावाचा माकड बनला होता आणि जो एम शिकला होता तो वाघ बनला होता. म्हणजे एवढं शिकून जर आपल्याला सर्वशिकले वाघ आणि वाघ बनण्याची पाळी मिळवत असेल तर आपण कोणतं शिक्षण घेत आहोत आणि घ्यायला पाहिजे यावर चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या अशी केली की सगळं काही विसरून गेल्यानंतर डोक्यामध्ये जे शिल्लक राहतं त्याला शिक्षण म्हणतात. तर कर्मवीर गौरव पाटलांनी शिक्षणाची व्याख्या अशी केली की माणसाच्या आधीच असलेल्या शक्तीचे पूर्ण प्रगतीकरण म्हणजे शिक्षण होय. तर गांधीजी म्हणतात एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन विच विल चेंजिंग पर्सनॅलिटी. तर जीवन शिक्षणासाठी धोका करणारे मधले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की शिक्षणाची जीवनाची कामं दोन्हीची सांगड भावी उत्तम, चिंता नसावी भोजनाची कामं मादण्याची भीती असेल. म्हणजे डिग्रीची भितुकी पण मनवर करणारे आणि नोकरी मिळाली म्हणून आत्महत्या करणारे मार्गवादी विद्यार्थी जगात काहीच करू शकत नाही. अशा प्रकारचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपण घेऊन. आज शिक्षक की नाही जसे शिक्षक आपल्याला वर्गामध्ये शिकवत असतात त्याचं मार्गदर्शन आपल्याला पावले लावतच असते. हे याही पुढे लावो एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि सगळ्या शिक्षकांना पुन्हा एकदा अतिशयतेच्या शुभेच्छा देतो. आणि शेवटी एवढंच म्हणतो की गुरु येणार जगी काय मंदावी त्याची पाय, कि गुरु की निगाह ही मोक्ष है, गुरु वाक्य ही है संपदा, सेवा गुरु की जो करे पता नहीं वह आपदा, सब संकटों पर मात करने की शक्ति उसे मिले, गर्मो तभी आए तभी आनंद ही फुले फुले, गर्मो तभी आए तभी आनंद ही फुले फुले. तर आता नवीन असं दृष्टी आलाय त्यांच्यासाठी एक शायरी म्हणावीच वाटते की एका दगडाने धाव झेलले एक बाजूला पडून राहिला, एका दगडाने धाव झेलले एक बाजूला पडून राहिला, पडलेल्याची माती झाली आणि झगडलेल्याचा देव झाला. लोकांनी नशिबाची वाहवा केली, प्रयत्नावर कोणाची नजर नाही. देशामध्ये हजार भाग झाले परंतु संघर्षामध्ये कोणी नजर नाही. कितीतरी असले पाठीमागे तरी तुला तुझं इथंच लढायचं आहे. तूच ठरव तुला पायरी म्हणून राहायचं आहे की मुक्ती म्हणून घडायचं आहे. नक्कीच तुम्हाला पायरी म्हणून नाही तर मुक्ती म्हणून घडायचं आहे. त्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद.